अवधूत चिंतन गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं पुन्हा एका माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. तुम्हाला सर्वांना माहिती आहे 29 एप्रिलला आहे गुरुपौर्णिमा आणि आपल्याला आपल्या गुरुची सेवा करायची आहे. त्यासाठी नवीन साधी सोपी एक सेवा घेऊन आलेली आहे. ज्यांना टाईम नाही ते साधी सोपी एक सेवा 5 मिनिटाची नाही 2 मिनिटाची सेवा आहे ते करू शकतात. त्यासाठी हा व्हिडिओ आहे. तर व्हिडिओ कुठेही स्किप करू नका, व्हिडिओ पूर्णपणे पहा आणि व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. तर आपल्याला काही लोक ना श्री स्वामी चरित्र सारामृतचं पठण करतायत, तर काही लोक जपमाळेचं पठण करतात, म्हणजे जपमाळेचा संकल्प केला आहे. काही लोकांनी तारक मंत्राचा संकल्प केला आहे. काही लोक गुरुचरित्राचं पारायण करतात. अशा खूप साऱ्या स्वामींच्या सेवा आहेत. पण तुम्हाला एक मी आज साधी सोपी आणि महत्त्वाची सेवा सांगणार आहे. मी तुम्हाला ना कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की गुरुचरित्रामध्ये जे 2 महत्त्वाचे अध्याय मांडले जातात ते म्हणजे 14वा आणि 18वा अध्याय. त्याचं तुम्ही आपण रोज नित्य नियमामध्ये आपण त्याचे पाठ करू शकतो. म्हणजे आपण जे रोज आपली नित्यसेवा आहे म्हणजे त्याच्यामध्ये आपण ते 2 अध्यायाचं पठण करू शकतो. ते तुम्ही 11 किंवा 21 दिवस करा. आणि ते जर तो ग्रंथ असा छोटासा ग्रंथ असा आहे, ह्याच्यामध्ये लिहिलं आहे 14वा अध्याय आणि 18वा अध्याय. आणि ह्याच्या सुरुवातीलाच एक छोटासा अध्याय आहे, म्हणजे अध्याय नाही आहे, तो एक ग्रंथ आहे, स्तोत्र आहे. त्याचं मी आज तुम्हाला सांगणार कोणती सेवा. तुम्हाला दिसतं का? मी फ्रंट कॅमेरा दाखवते इथं. अघोर कष्ट स्तोत्रम, हे अघोर कष्ट स्तोत्रम आहे. याला घोर कष्ट स्तोत्रम म्हणतात आणि खरंच खूप मोठं हे स्तोत्र आहे. आणि ह्याचं ना गुरुचरित्रामध्ये ह्याला कवच मानलं जातं. छोटंसं आहे हे बघ, एवढंच आहे. गुरुचरित्रामध्ये याला कवच मानू शकतो, एवढंच आहे. याच्या पाठीमध्ये दत्तांच्या आरती आहे आणि नरसिंह सरस्वतीची आरती याच्या पाठीमध्ये. ज्याच्याकडे हे 10 रुपयाचं पुस्तक आहे, ग्रंथ आहे, जो गुरुचरित्र 14वा आणि 18वा अध्याय, त्याच्यामध्ये तुम्ही लक्ष देऊन बघा हे आहे. आणि तुम्हाला ह्याचं काय करायचं आहे, एवढंच आहे ना स्तोत्र. हा तुम्हाला रोज 11 किंवा 21 वेळा किंवा कमीत कमी 1 ते 3 वेळा तुम्हाला ह्याचं पठण करायचं आहे. तुम्ही हे केल्याने काय होतं, तुमच्या आयुष्यात जे कष्ट आहेत, जे दुःख आहे, दारिद्र्य आहे, ते निघून जाईल. तुम्हाला याचं खरंच खूप फळ भेटेल, चांगलं फळ भेटेल. कारण खूप लोक असे आहेत ना ज्यांना गुरुचरित्राचं पठण करायला जमत नाही, ज्यांना हे दोन्ही जमत नाही अध्याय वाचायचं, त्यांना ह्या स्तोत्राचं ते पठण करतात. म्हणजे हा एक स्तोत्र असा आहे ज्याचा तुम्हाला फक्त दिवसातून सकाळी दुपारी संध्याकाळी कधीही तुम्ही पठण करू शकता. काही नियम नाही अटले. जर तुम्हाला काही संकल्प करायचा असेल तर तुम्ही त्याचा संकल्प करा की मी 11 दिवसासाठी करणार आहे, 21 दिवसासाठी करणार आहे. आणि त्यामुळे हा स्तोत्र म्हणायला सुरुवात करा. हा छोटासा स्तोत्र आहे, जास्त काही 10-12 ओळीचा स्तोत्र आहे आणि तो तुम्हाला पठण करायचा आहे. 11 वेळा, 21 वेळा, 7 किंवा 1 वेळा तुम्ही करू शकता. सकाळी दुपारी कधीही करू शकता. काही फारसे नियम कठीण नाही आहेत. फक्त एवढंच करा, तुम्ही मांसाहार करू नका. आर्थिक, मानसिक, शारीरिक आणि कौटुंबिक अशा कोणत्याही प्रकारचा जर तुम्हाला त्रास होत असेल त्यासाठी बाहेरून त्याच्यातून बाहेर काढण्यासाठी हा एकमेव उपाय म्हणजे रामबाण उपाय आहे, ते म्हणजे हा स्तोत्र. खरंच तुम्ही स्तोत्राचं पठण करा, तुम्हाला याचा खरंच खूप छान असा अनुभव येईल. या स्तोत्राचे पठण केल्यानंतर आपल्या मनामध्ये जी नकारात्मकता आहे ती दूर होते, घोर निराशा असते ती दूर होते. अजून बाकी काही जे संकट आहे किंवा काही जी वाईट शक्ती आहे म्हणा किंवा काही, ती सुद्धा आपल्या ह्या स्तोत्राचं पठण केल्यानं आपल्यापासून लांब जाते. त्यामुळे हे आपल्याला रोज नित्यनेमाने पठण करायचं आहे. हा स्तोत्र खरंच खूप शक्तिशाली असा स्तोत्र आहे. म्हटले ह्याला ना गुरुचरित्राचं कवच मानलं जातं. हा आणि स्वामींचा म्हणजे दत्त महाराजांचा आवडता हा स्तोत्र आहे. आणि तुम्ही दत्ताची सेवा करत असाल तर हा स्तोत्र पठण तुम्हाला करणं जरुरी आहे. कारण घोर निराश आपल्या जे संकट आहे, दुःख आहे, दरिद्र, ते सगळं निराश करून जातं. सगळ्यातून आपल्याला स्वामी महाराज दत्त महाराज अलगद बाहेर काढतात. त्यासाठी हा स्तोत्र आहे. जरी तुम्हाला गुरुपौर्णिमेपर्यंत कोणती सेवा करायला जमत नसेल तर मी साधे सोपे मंत्र देते, त्याची तुम्ही सेवा करा. तर साधे सोपे मंत्र म्हणजे कुठले, जे शीघ्र फळ देणारे स्वामींचे मंत्र, तारक मंत्र स्वामींचा, तो त्याचं पठण करा. निशंक होई रे म्हणा, निर्भय होई रे म्हणा, प्रचंड स्वामी बळपाठीची नित्य आहे रे म्हणा. हा आहे स्वामी महाराजांचा तारक मंत्र. तारक म्हणजे तारणार. आणि स्वामी महाराज आपल्याला प्रत्येक संकटातून, प्रत्येक कष्टातून आपल्याला बाहेर काढतात, तारतात. त्यामुळे आपल्याला ह्या तारक मंत्राचं पठण करायचं आहे. आणि तुम्ही याचं पठण 11 किंवा 21 वेळा करू शकता. जर तुम्ही संकल्प करणार तर संकल्प करा, नसेल तर तुम्ही रोज याचं 3 वेळा, 7 वेळा, 11 वेळा पठण करा. म्हणजे तुम्ही रोज नित्यनेमाने याची सेवा करा. तुमच्या तोंडामध्ये, मुखामध्ये हे स्वामींचं तारक मंत्र असा लावा. हे एक तारक मंत्र आहे. दुसरा जो स्वामींचा मंत्र आहे, जो सर्वांना माहिती आहे, तो स्वामींचा मंत्र म्हणजे श्री स्वामी समर्थ. तुम्ही हा श्री स्वामी समर्थाचा जप करा. नामलिखित, त्याचं नामलिखित एका बुकमध्ये करा आणि नामलिखित लिहा. त्याचं पण होऊ शकतं नामस्मरण. पण दत्त महाराज दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हा एक चांगला आणि खूप शक्तिशाली असा, प्रभावी असा स्वामींचा मंत्र आहे. दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा ह्याचा जप करा. असे अजून काही खूप सारे मंत्र स्वामी महाराजांचे आहेत, दत्त महाराजांचे आहेत. असे जे तुम्हाला वाटतात ते स्वामी महाराज दत्तवंदनाची सेवा करा. जे मंत्र यांचे पठण करा. शक्य होईल तेवढे मंत्र, स्तोत्र यांचं तुम्ही पठण करा. गुरुपौर्णिमेपर्यंत बघा, तुमची जी इच्छा आहे ना ते पूर्ण होईल. तुम्हाला त्याचं फळ नक्कीच भेटेल. जेवढ्या सगळ्या सेवा सांगितल्यातल्या एकतरी सेवा करा आणि बघा, ह्याचा तुम्हाला पण खूप छान असा लाभ होईल. चला तर मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ.